उपवासाची कुरकुरीत अशी साबुदाणा बटाटा चकली कुणाला नाही आवडणार, लहानापासून मोठ्यापर्यंत. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी साबुदाणा 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर गरम पाण्यामध्ये तो भिजत ठेवलेला आहे. कमीत कमी 6 ते 7 तास भिजत ठेवलेला आहे. नंतर बटाटे उकळून घेतले. बटाटे थोडे जास्तच उकडायचे आहेत, त्यामुळे बटाटे आपल्या चकल्या कुरकुरीत होतील. त्यानंतर बटाटे किसून घ्यायचे किसणीने, जेणेकरून गुठळ्या होणार नाही. आणि यामध्ये आता आपल्याला साबुदाणा ॲड करायचा आहे. आता ज्यांना उपवास आहे तर ते जिरं मिरची वगैरे वापरू नका, आणि जे उपवास करत नाही त्यांच्यासाठी अशा पद्धतीने. तर आमच्याकडे कोणी उपवास करत नाही, म्हणून मी यामध्ये मिरची, थोडं कोथिंबीर, थोडी लसूण आणि जिरं सर्व वाटण केलेलं आहे. नंतर त्यामध्ये थोडं मीठ, थोडा ओवा आणि थोडं जिरं टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सर्व हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून सर्वच मीठ तिखट सर्व बटाटा आणि साबुदाण्याला लागायला हवी. तर थोडं जास्त वेळ मिक्स करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे आणि त्यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये. तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्या चकल्या पाडायच्या आहेत. तर चकल्या पाडताना एखादा प्लॅस्टिकचा कागद किंवा कापडावर करायच्या आहे, म्हणजे छान होतील. त्यानंतर सोऱ्याला थोडं तेल लावलं आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे. आणि आता बघा अशा पद्धतीने चकल्या करून घ्यायच्या आहे. आता मी अगदी छोट्या छोट्या केलेल्या आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता. त्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत वाळवायचे आहे, जेणेकरून वर्षभर आपल्याला जर टिकवायच्या असेल तर 3 दिवस तरी ऊन द्यायलाच पाहिजे. त्यानंतर बघा छान अशा चकल्या पाडून झालेल्या आहे. आणि नंतर ह्या उन्हामध्ये मी 2 ते 3 दिवस वाळवल्या. आणि ह्या चकल्या आपण 2 वर्ष सहज टिकतात, जर याला चांगली ऊन मिळाली असली आणि हवाबंद डब्यात ठेवल्या तर. आणि बघू शकता आपल्या चकल्या सर्व रेडी आहेत. आता 2-3 दिवस झाले, चकल्या वाळलेल्या आहे. मग चला आता चकल्या तळायला घेऊ. तर बघा मस्त अशा वाळलेल्या आहे आणि आता चकली तळायला घेतलेली आहे. तर बघा तेल छान कळकळीत गरम झालेलं आहे. आता पहिली सुरुवातीची चकली तेल जास्त गरम झाल्यामुळे थोडी लालसर आलेली आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशा कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली उपवासाला किंवा असेही तुम्ही खाऊ शकता, मुलांना नाश्ता म्हणून देऊ शकता. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.